संपूर्ण राज्यात आपला प्रभाव दाखवल्यानंतर आता मराठा मोर्चा आज नागपूरमध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या मोर्चाला कसा आणि किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। उर्वरित महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात मराठा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, मात्र चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मोर्चामध्ये ती किमया दाखवू शकलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्याच्या उपराजधानीत हा मोर्चा काय प्रभाव पाडतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मोर्चाला 16 विविध संघटनांनी देखील लेखी पाठिंबा जाहीर केलाय। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार असून कस्तुरचंद पार्क इथे हा मोर्चा संपणार आहे। याकरता 875 पोलीस कर्मचारी आणि 100 अधिकारी या ठिकाणी तैनात केले आहेत। याशिवाय आयोजक आपापल्या 200 स्वयंसेवक आपल्याला देणार असून सुरक्षेच्या दृष्टीने मोर्चाची पूर्ण तयारी झाल्याचा दावाही या ठिकाणच्या तैनात असलेल्या पोलिसांनी केलेला आहे। जिल्ह्यात मोर्चे निघाले 8 ऑगस्ट नंतर, तसे त्याचप्रमाणे सकल मराठा समाज क्रांती मुक मोर्चा या नावाखालीच हा नागपूर जिल्ह्याचा मोर्चा प्रस्तावित दिनांक 25 तारखेला आहे। जो काही प्रतिसाद आणि साथ अख्ख्या महाराष्ट्रात या मोर्चाला मिळालेला आहे त्याचा अनुभव लक्षात घेता नागपूर जिल्ह्यालाही हा जिल्ह्याचा मोर्चा असल्यामुळे उत्तम प्रकारे प्रतिसाद आहे। आणि संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट नागपूरला जातो आपण। नागपूरमध्ये अखिलेश हळवे यांचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अखिलेश, आपण पाहतोय की विदर्भातला हा आजचा तिसरा मोर्चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात हा मोर्चा आहे, त्यामुळे या मोर्चाला वेगळं महत्त्व आहे, काय सांगाल? खरं स्वाती, नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मोर्चा निघणार आहे आणि साधारणतः 11ची मोर्चाची वेळ ठरलेली आहे। इथे सगळ्या मोर्चाची तयारी सुरू आहे आणि जे मराठा समाजाचे कार्यकर्ते सगळे स्वयंसेवक आहे ते मोठ्या प्रमाणात इथे आले। इथे पूर्ण तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। लोकांची मराठा समाजातले कार्यकर्ते ते इथे येत आहेत आणि अतिशय महत्त्वाचा मोर्चा ठरणार आहे। अनेक मुद्द्यांनी हा महत्त्वाचा मोर्चा ठरणार आहे। एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नागपूर जिल्ह्यामधला मोर्चा हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला गृह शहरामधला मोर्चा, त्यामुळे 19 इथे कसा प्रतिसाद मिळतो हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल। शिवाय दोनच महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे आणि ह्या पूर्ण राज्यामध्ये हे जे मोर्चा सत्र सुरू झालं आहे याचा पडसाद, त्याचा परिणाम कुठेतरी या हिवाळी अधिवेशनात जाणवणारच आहे, त्यामुळे देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरं म्हणजे हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील मोर्चा निघणार आहे आणि सर्वात शेवटचं म्हणजे आज जो मोर्चा आयोजित झाला आहे संबंधाने अनेक ह्याच्या आधी तारखा झाल्या होत्या, अनेक तारखा पुढे ढकलल्यानंतर आज हा मोर्चा निघाला आहे, त्यामुळे एकूणच या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आजच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो, राजकीय पक्षांची काय भूमिका असते, खरं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, आमदार, खासदार जे ते देखील या मोर्चाला हजेरी लावणार आहे, पण एकूणच या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो किंबहुना कसा मोठा मोर्चा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सुमारे 6 किलोमीटरचा पल्ला गाठून हा मोर्चा नागपूरच्या कस्तुरचंद भाग इथे पोहोचणार आहे आणि तिथे मोर्चाचं समापन होणार आहे, पण एकूणच या मोर्चाची तयारी सुरू झाली आणि साधारणतः 11च्या सुमारास हा मोर्चा निघेल आणि कुठे मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच अखिलेश, तर विदर्भातल्या तिसऱ्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।